नमस्कार मंडळी. माझी गावची भेट बघा. सासऱ्याने मला गावातून काय भेट दिल्याने म्हणजे मीच घेऊन येले. सासऱ्यांका बोलले की पप्पा द्या मला मिरच्या, मला दह्यातल्या मिरच्या बनवायच्या आहेत. तर मी आता हिची दह्यातली मिरची बनवणार. त्यासाठी मी काय करते बघा, ही मिरची ना मी धुवून घेतलं आहे चांगली आणि वाळली. ती धुतल्यावरती काल रात्री विधवून ठेवलेली आणि ते का अशी मधून आहे बघा अशी चीर मारले. त्यातले काय बिया नाही काढायची, फक्त एक मधून चीर द्यायची. हे आता असे मी सगळे करून घेते, मग पुढची प्रोसेस दाखवते तुमका मी काय करणार ते. ओके. आणि ही सगळी मिरच्या ना आमच्याच झाडावरची आहेत. भरपूर मिरची झाडं लावलेली आहेत सासऱ्याने, भरपूर मिरच्या लागली आहेत. हे पहिलंच बहर मी काढलं आहे, अजून हात येतील. त्यातली अर्धी लेकीकडे देऊ सांगितलं नाही आणि अर्धी माका. लेकीचा पार्सल गेला त्यांच्या, म्हणजे माझ्या नंदेचा ते घेऊन गेलेत. त्यांना दिलेले आंबे आणि मिरच्या आणि हे माका. हे बॉक्स दिसता, ह्याच्यात आंबे दिले नाहीत माका भरून 1.5 डझन. माहीत नाही 1.5 डझन नक्की किती आहेत ते, मी मोजलेच नाही आहे त्यांना. एक तर हय लाईट पण गेली आणि हय मी बसलाय मिरच्या कापू. जाळ तर नाही उठतात, पण गरम मरणाचा होता. मिरच्या तिखट नाही आहेत, झाडावरचीच आहेत आमच्या ना. तिखट असते तर आतापर्यंत माझ्या अंगाकडे जाळ उठले असते, पण तिखट नाही आहेत. आणि जरा मिरच्या तिखटच हवे, म्हणून यांचे बिया पण काढायचे नसतात. आणि दह्यात टाकली ना की त्यांचा तिखटपणा कमी होता. त्यामुळे बियांसकट घ्यायची, फक्त चीर मारायचो मधनं असो. बघूया आता कशी होतात. मी बनवते पहिल्यांदाच आणि तुमका दाखवते त्याच्यातवर हुशारके करत. जाऊन दे, कशी बनवून दे, हे काय खाऊची झालं आपल्याकच. सावी पण नाही सावी पाठवलंय मम्मीकडे, कारण माका मिरच्या कापूची होती. आणि त्या काय जर ठेवला असते ना तर मध्ये मध्ये करत दिला असतं मिरच्यांमध्ये. त्याच्या अंगात आणखीन जाळ उठवू नको, त्या का दिलंय पाठवून. 2 दिवस झाले मिरच्या आणून, गावात नाही येऊन माका ना. ती आता बघा कशी होती, नरामली म्हणून पटापट कापत नाही ती. नाहीतर कसली ताजी असताना फटाफट कापत गेली असती, चर एकदम. आता जरा नरामलीत ती. असो तरी होता माझा पटपट काम. लाईट नाही मसाला वाटूच राहिलो आपण तो माझो. त्या लाईटीक काय वाद भरला ना कळत. आज तर बुधवार कल आपलं मंगळवार होतो म्हणून लाईट गेली. कल लाईट गेली ती डायरेक्ट 4 वाजताच येते. काही आमका घामाचे लोंडे सुटले होते नुसते. आज पण तसंच करता की काय, कधी येता देव जाणे. त्यांना लोड शेडिंग झालं असं गरमीचं. आणि ना ही बघा, ही 2 प्रकारची मिरची आहेत. दाखवते थांबा ही दिसतात आणि एक ही जास्त करून हीच आहेत. त्याच्यामध्ये फरक बघा, ही पोपटी आहेत आणि ही जरा डार्क हिरवी आहेत, एकदम अशी हिरवी. बहुतेक ही तिखट असणार आहेत असं वाटतं मला. हिची झाडं जास्त नव्हती तिखटेची, हीच जास्त मिरची होती. पण ह्याच्यात 5-6 मिरच्या ही अशी तिखटवाली पण हात, पण ती पण घेते मी. तर ही मिरच्या अशी मधनं कापून रेडी आहेत. हे बघा, यात बी बी वगैरे काढले नाही आहे मी. आणि डेट पण कापायचे नसतात, असंच ठेवायचं, फक्त मधून चिर द्यायचं. आणि ही थोडीशी मी डाळीक बिळीक ठेवून देते. ती जरा ही बघा अशी आता थोडीशी खराब होऊ देते, त्यामुळे मी ती तशी घेतली नाही. ही माका आपल्या रोजच्या वापराक बरी आहेत. ठेवते 4-5 मिरच्या आणि ह्याचा बनवते मी आता. आणि हो मग त्याचा मसाला पण रेडी आहे. ह्याच्यामध्ये धणे, जिरा आणि मेथी असा घेऊन मी तर भाजून ठेवला आहे. पण लाईट नसल्यामुळे तसाच राहिला, तर आता मिक्सरला लावून घेईन. रवाळ सासा फिरवून घेईन, मग दाखवते पुढची रेसिपी. माझी भांडी पण घासून झाली तरी अजून लाईट नाही आली. किती वाजले? 6 वाजत दिले तरी लाईट नाही हे गेली. देवा लाईट येऊ दे रे बाबा. ही बघा, आज ना मी मेहंदी काढले. किती वर्षांनी काढले माहिती आहे? बरोबर
2 वर्ष 2 महिने 8 दिवस. छोटीशी का ना अशीच हातावरती. लग्नाआधी कसं कधी मेहंदी काढा काय फंक्शन किंवा काय जराही काही असेल तर आत्ता शक्यच होत नाही. एक मूल झालं तरी बापरे बाईचं अर्ध आयुष्य संपल्यासारखं होतं. अगदी सगळ्या इच्छा मरून जातात. असं इच्छा मरून जातात असं नाही, इच्छा असतात पण जबाबदारीमुळे सगळंच पॉसिबल नाही होत. ठीक आहे, आता हळूहळू स्वतःसाठी वेळ भेटेल तसं मी स्वतःसाठी जगेन. पहिला आधी बाळ, मग स्वतःकडे लक्ष द्यायचं असतं. त्यामुळे पहिला वेळ माझ्या बाळासाठीच असेल आणि नंतर सगळं जे असेल ते मग स्वतःसाठी उरलेला जो वेळ असेल तो. पण मी स्वतःसाठी वेळ द्यायला कंजूसी करते असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा वेळ असेल तेव्हा मी मग मोबाईलवरती टाईमपास तरी करत बसेन किंवा एखाद्या आळशी बाईसारखी पडून लोळत राहीन. पण नाही होत सगळं मॅनेज. ठीक आहे, होतं असं कधी कधी. जेव्हा आपण एकटं पडतो, एकटं असतो, तेव्हा सगळ्यात जबाबदारी आपल्यावरती असतात. पण मी मॅनेज करते आणि मी करेन. लायका नवरी बघा कुठे गेली ती बघा. आमच्या सोसायटीत आज लग्न, पत्रिका इली पण मी काय जाऊक नाही. हे बघा लायका बघा. ए लायका आमच्या शेजारांकडे आहे, आमच्याकडे नाही आहे. ते काय बाल्कनीतच ठेवलेलं असतं बांधून. इली गे बाई, लाईट इली. आधी पहिलं मिक्सर लावून घेतोय मी. हय आता धने, जिरा आणि मेथी ते भाजलं होते ना, ते आता असं वाटून घेतलं आहे. एकदम असं पातळ पूड नाही करायची, थोडा सरसरीतच ठेवायचा. ह्या मिरच्यांमध्ये ना मी मीठ टाकते. मीठ जरा असं चांगलं लागू हवे. आणि 1 चमचा हळद. मी दही घेतला आहे आता आणि त्या चांगला मी फेटून घेते आधी. मला एका हाताने जमत नाही, मग दाखवते. मी आता दही फेटून घेतलं आहे. आता हो मसाला जो आपण मिक्सरला लावलं होतं त्याचं तो सगळं याच्यात टाकून घ्यायचो. आणि थोडंसं मीठ. आता ह्या सगळा याच्यात मी मिक्स करणार मिरच्यांमध्ये. दाखवते थांबा. हे आता एका मी दहीवर सगळा मसाला लावून ठेवला आहे आणि हे मी आता असाच झाकून ठेवणार आणि उद्या सकाळी उठल्यावरती कडक उन्हात एका टाकायचा. आता ह्या रात्रभर असंच मसालो हे दही चांगला मुरू दे त्याच्यामध्ये. मस्त मसाला दही याच्यात ना ह्या मिरच्यांमध्ये चांगला आता मुरात. का आता असाच जर आता मी हे मिक्स करून जर उन्हात टाकलं असतं ना तर तेवढंच आता इंका तो दही मीठ सगळं जे काय असतं आपला मसाला ते लागत नाही. त्यामुळे हे एका रात्री असंच ठेवून द्यायचं, म्हणजे कसं छानपैकी ते दही मसाल्याचा त्या मिरच्यांमध्ये शोषला जातं आतमध्ये आणि टेस्ट छान येतं. त्यामुळे आता हे असंच रेस्ट करण्यासाठी उद्या सकाळपर्यंत मी हे ठेवून देणार. तर मग आता आपण भेटू उद्या. बाय. गुड मॉर्निंग मंडळी. तर आजचा तो दुसरा दिवस. आपण काल दह्यात मिरच्या घालून ठेवलेल्या आहेत ना मुरत, त्याच बघूया आपण कशा झाल्यात. आत्ता जस्ट मी अहोम का बाय केलं आहे आणि आता मी माझ्या पुढच्या तारीख लागते. अहोमच्या बाईकचा आवाज आला, निघालेत बिल्डिंग खालून. दाखवते हा तुम्हाला आता इथून. या लवकर. आता बघा कसे सुसाट जातील. हे बघा नाही सुसाट गेले, आज माझ्याकडे बघत गेले.
नाहीतर बघत बिगत काय नाही, ते साठ पळत जातात. पळत नाही हो, बाईक धावत. चला आपण मिरच्या बघूया. चला आता बघूया. वाव, त्याचा एक स्मेल, असं वास काय भारी येतोय. दह्याचा आंबट तिखटपणाचा वास येतोय त्याला. छान मसाला मुरलाय. वाव, मस्त. असं वाटतं आत्ताच ते तळून खावेत, पण नाही, याला सुकवायचे 3, 4, 5 दिवस. बघूया मला किती दिवस ऊन भेटेल, कारण पावसाचं काय सांगता येत नाही, कधी पण पडता. आता पहिला मी आधी टेरेसची चावी घेऊन येते आणि का टेरेसवरती सुकत घालून जाऊया आपण. टेरेसला लॉक नाही, फक्त कडी या. चला घालते मी सुकत मग. हयच घालते, ते चांगला ऊन आहे तसा तर सगळीकडेच ऊन आहे, पण पहिला ऊन हयच पडता असं वाटतं पूर्वेकडे. चला, हय मी असं कागद अंतरून घेतला आहे पातळ असो, आणि चारी साईडून दगडी लावून घेतलं आहे, नाहीतर तो कागद काय राहायचं नाही. जरा मिक्स करते आणि मग मग टाकते ते मग जरा मिक्स करूया, खाली सगळा दही राहिला. खाली बघा किती दही राहिला, मला वाटतं दही जास्त झाला होता. असो, जिकडे घट्ट घट्ट झाले आहेत ना, तिंगा सिंगल करून घेते. आता सावी असता तर पप्पा बाय करून मुंबईला असतो. तसं रोज पप्पा आहे ना ऑफिसला, विमानानं जाता आणि विमानानं उतरता, येताना पण विमानानं येतात. चला, इकडे आता माझी मिरची सुकट टाकलाय. आता मी काय करेन माहिती आहे, माका हय राखणार आहो भेटणार नाही, कारण खाली सावी झोपला. त्यामुळे मी एक फडको आणलाय पातळ सो कापड, ह्याच्या खालून ठेवते. माझे हात आता सगळे हे असे झाले आहेत. मस्त वाटतं ना, अगदी गावच्या सारखा. एवढं डोंगर पावसात बघून तिथे मजा वाटते का. धबधबे असतात, सगळा हिरवागार निसर्ग एकदम. इकडे सगळी शेती असता, आता पण केलं नाही पण काय भाजीपालो आता पावसात भात लावतील. तिकडे आमचं स्टेशन आहे. चला आवरू दे, सावे उठला तर बोमटे घालीत, कडी लावलाय बाहेर.
मी काय आता याच्यावर आधी फडको घालत नाही, कारण सगळा दही त्या फडक्याक लागून जायत. त्यामुळे इंका जरा सुकू दे थोडा वेळ. मी खालनं जाऊन हातवर धुवून येले घराकडनं. सावी झोपल्या, त्या काय आता एवढ्यात उठत नाही असं वाटतं, त्यामुळे अर्धा तास थांबतेच राहाय, सावलीत बसतंय राखणं. आता हे कबुतरा ठेवची नाही म्हणजे माकाच ती कान वाटतं, उगाच कबूतर बसला मग येऊन. त्यापेक्षा मी राहते उभा. ही आमची पुढची बाजू. सावी उठला आणि बाहेर गेला तर ना मला दिसत. ही आमची खिडकी दिसता मग काही ना, आता काय उठत नाही. टेरेसवर आम्ही कोण येत नाही, टेरेस बंदच असतात. काय फक्त वाळत वेळ घालूच असतं तेव्हा आम्ही वर येतो. इकडे मिरच्या सुकतात, ते सुकून देत. मी आता ह्यो ब्लॉग हेच एंड करते. आणि एक खास म्हणजे ही मिरची कशासोबत छान लागतात, तर ही मिरची दाल खिचडी, दाल राईस म्हणजे डाळ भातासोबत किंवा खिचडीसोबत तळून छान लागतात. आणि ही त्यांना 4-5 दिवस सुकवायचं असतं. 4-5 दिवस चांगला सुकवायचा म्हणजे वर्षभरही चांगले टिकतात. आणि दुसरं म्हणजे ह्यांका जास्त गरम तेलात तळायचं नाही. तेल हलकासा गरम करायचा आणि लालसर थोडी तळायची, नाहीतर ती करपली तर कडू लागतील. ह्या आधीच तुमका सांगते, नाहीतर मग माझ्या नावाने बोंबले मारशात तुम्ही ते करपवशाल. आणि ओके. आणि ही सुकल्यानंतर मी एक शॉर्ट्स वगैरे बनवून तुमका दाखवीनच की ती कशी झाली ती. तोपर्यंत बाय. आणि जर माझे ब्लॉग तुमका आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय.